मित्रांनो, तुमच्यासाठी परत एक भन्नाट ट्रिक घेऊन आलो. तर ट्रिक कशाची? आपली दत्तक वारसा हक्क नामंजूर. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा, हे कोणी लागू केलं होतं? तर डलहौसी यांनी लागू केलं होतं. लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा हक्क नामंजूर लागू केलं होतं. तर त्याच्याबद्दल मी तुमच्यासाठी ट्रिक तयार केली. तर ट्रिक काय आपली? साताऱ्याला जाताना ब घाटात उदयची फाशी नाकारणार. काय ट्रिक आहे? परत सांगतो. साताऱ्याला जाताना ब घाटात उदयची फाशी नाकारणार कोण? अवध. मग आता दत्तक वारसा हक्क नामंजूर करणार पहिलं राज्य कोणतं? तर सातारा आहे. कोणतं आहे? सातारा. त्यानंतर जाताना म्हणजे कोण? जैतापूर. ब घाटात म्हणजे कोण? ब घाट. उदयची म्हणजे कोण? उदयपूर. ठीक आहे. त्यानंतर फाशी म्हणजे कोण? झाशी. नाकारणार म्हणजे कोण? नागपूर. आणि अवध म्हणजे कोण? अवध. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही जी ट्रिक आहे आपली, कशाची ट्रिक आहे रे? तर दत्तक वारसा हक्क नामंजूर याची आहे. ठीक आहे. मग याच्यावर तुम्हाला प्रश्न काय येते? तर दत्तक वारसा हक्क नामंजूर करणारा व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल कोण आहे? तर तो आहे डलहौसी. आणि पहिला दत्तक वारसा हक्क नामंजूर केलेलं संस्थान कोणतं आहे? तर सातारा आहे. कोणतं आहे? सातारा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या नवनवीन ट्रिकसाठी तुम्ही काय करा? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक.